वसई विरार परिसरात महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे। आजचा सुपर संडे साधम त्यांनी आज मशाल रॅली काढली होती। वसईच्या गावागावातून ही रॅली निघाली। धगधगती मशाल घेत त्यांनी ही रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक सहभागी झाले होते। जाग्या जागेवर ही रॅली थांबत होती आणि लोकांना आवाहन करत होते की तुम्ही महाविकास आघाडीला मत द्या, कारण महाविकास आघाडीचं मशाल हे चिन्ह आहे। ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेलं आणि उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह मिळालं, त्यामुळे अनेक तरुणांना किंवा अनेक लोकांना अजूनही त्यांना माहीत पडावं की मशाल हे चिन्ह आपलं आहे। त्यासाठी ओरिजिनल धगधगती मशाल घेऊन त्यांनी हा प्रचार केलेला आहे। पार नाक्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना जनजागृती केली। वसईच्या कोर्टापर्यंत ही रॅली काढण्यात आली। ही नुसती रॅली नव्हती, बँड बाजासोबत ही रॅली होती आणि ह्या रॅलीमध्ये जागोजागी वसई विरारकर त्यांचं स्वागत करत होते आणि अशा प्रकारे आजचा संडे साधत त्यांनी ही रॅली काढलेली आहे। मागील कारण भारती कांबडी यांनी सर्वात आधी उमेदवारी डिक्लेअर केली होती आणि त्यांनी सर्वात आधी प्रचाराला सुरुवात देखील केली होती। त्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या बऱ्यापैकी फेऱ्या झालेल्या आहेत। आता पुन्हा एकदा दुसऱ्या प्रचाराची फेरी चालू आहे आणि अजूनही सध्या 5 ते 7 दिवस आहे। त्यामुळे येत्या 5-6 दिवसात देखील भारती कांबडी यांचा प्रचार असा सुरू राहणार आहे। यांच्या एकंदर मशाल रॅलीविषयी प्रथमेश राऊत यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गद्दारी झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर चिन्ह बदललं। आज हे चिन्ह आधी ही धगधगती मिसाल घेऊन आज आम्ही बाजारपेठेमध्ये निघालो, वसई शहरात निघालेलो आहेत। लोकांकडे चांगला उत्साह आहे, लोकांमधून चांगला सपोर्ट मिळतोय आणि या मशाली सकट आज आमच्या पालघर जिल्ह्यामधील जी आपली उमेदवार आहे भारती कांबडी या बहुमताने विजय होणार हे 100% निश्चित झालेलं आहे। लोकांचा एकदम उत्तम प्रतिसाद आहे। लोक तुम्ही बघाल, मागे कॅमेरा मारा, लोक स्वतः या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। यासाठी याच्या व्यतिरिक्त कुठला मला वाटत नाही एवढा मोठा आनंद असेल आणि हा विजय आमचा निश्चित आहे। अमित शाह उद्या आणि परवा आमचे उद्धव साहेब ठाकरे यांची वसईमध्ये तोड धरणार आहे। उद्धव साहेबांच्याबद्दल असलेला प्रेम आणि जिव्हाळा हा दिसून येत आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे